नमस्कार मित्रांनो. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की जीवा विचार करतो आणि त्याला वाटतं की हा जो समोर जातोय तो दीपकच असेल. तो दीपकला मोठ्याने आवाज देतो आणि म्हणतो, दीपक थांब. तो तिथून पळ काढायला लागतो. जीवा तिकडचा एक छोटासा स्टूल घेतो आणि दीपकच्या डोक्यात घालतो. दीपक खाली पडतो आणि तेवढं तिथे पार्थ येतो. पार्थ, जीवा दीपकला खूप मारायला लागतात. ते दीपकला जाब विचारत असतात आणि आपापल्या बायकांना म्हणजेच काव्या, नंदिनी यांना मारलं, कोणत्या हातांनी मारले, कसं मारले हे बोलून बोलून त्याला खूप मारत असतात. दीपक थोड्या वेळाने बेशुद्ध पडतो आणि जीवा, पार्थ एकमेकांकडे बघत असतात. त्यांना आपली चूक कळते. ते दोघंही जे भांडत होते, लग्न झाल्यापासून त्यांचे जे काही वाद चालू होते त्याबद्दल त्यांना आठवतं आणि त्यांना आपली चूक कळते. तर इकडे वसू खूप घाबरलेली असते. दीपकला फोन लावत असते पण दीपकचा फोन स्विच ऑफ येतो. वसू म्हणते, मीच त्याला म्हटलं होतं ना फोन बंद कर. त्याने फोन त्यासाठीच बंद केला असेल. काय करू मी आता? हा दीपक जर पकडला गेला तर माझं नाव येईल. वसू खूप घाबरलेली असते आणि दीपकला पुन्हा पुन्हा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते. तर इकडे पार्थ, जीवा एकमेकांकडे बघत असतात. आत्तापर्यंतची सगळी भांडणं त्यांना आठवत असतात. जीवा आपला हात पुढे करतो आणि आत्तापर्यंत झालं त्यासाठी सॉरी म्हणतो. तर इकडे काव्या नंदिनीकडे बघत असते. काव्याला आपली चूक कळते. आपण नंदिनीवरती आत्तापर्यंत चिडचिड करत होतो, घरात चिडचिड करत होतो, नंदिनीला निघून जा म्हटलं होतं आणि आपल्यामुळे हे सगळं झाले हे तिला वाटतं. काव्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती नंदिनीकडे रडत बघायला लागते. ती नंदिनीला मिठी मारते. तर इकडे जीवा, पार्थ मागचं सगळं विसरून आता पुन्हा एकत्र राहायचं, चांगलं राहायचं असं ठरवतात. ते दोघं एकमेकांना मिठी मारतात. तर थोड्या वेळाने जीवा, पार्थ घरी येतात आणि जे काही झालं ते घरातल्यांना सांगतात. मिथून त्यांचं कौतुक करत असतं. घरात चांगलं हसतं खेळतं वातावरण असतं. मानिनी पार्थ, जीवा यांना म्हणते, खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मला तुमच्या दोघांचा खूप अभिमान वाटतो. पार्थ पाणी पित असतो आणि मिथून बोलता बोलता पार्थला शाबासकी देतो. तो जोरात पार्थच्या पाठीत मारतो. त्यामुळे पार्थच्या हातातला ग्लास खाली पडतो, पाणी सांडतं आणि पार्थला ठसकाही लागतो. काव्या पटकन धावत जाते आणि ते सगळं पुसण्यासाठी एक फडकं घेऊन येते. तर जीवा पार्थची काळजी घेतो. त्याच्या पाठीवरून हात फिरवतो, त्याला वर बघायला लावतो. मानिनी जीवाकडे प्रेमाने बघत राहते. जीवा विचारतो, आई काय झालंय, असं का बघतेस तू? मानिनी म्हणते, जीवा कधी कधी आपल्या आयुष्यात एखादा वाईट प्रसंग खूप काही चांगलं देऊन जातो. जीवा विचारतो, म्हणजे काय? मानिनी म्हणते, त्या दीपकला धडा शिकवण्यासाठी का होईना माझी दोन्ही मुलं पुन्हा एकत्र आली. तुम्ही दोघं एकत्र आलेत, मला खूप छान वाटतंय. असेच एकत्र राहा. पूर्वी जसे होतात ना तसेच. आधी तर एकाला अरे म्हटलं की दुसरा का रे म्हणायचा. मानिनी, नंदिनी, काव्या, मिथून यांना जीवा, पार्थ यांच्या लहानपणीच्या यांच्या शाळेतल्या आठवणी सांगत असते आणि वसूचा जळफाट होत असतो. नंदिनी म्हणते, हो ना, या दोघांना एकत्र बघून खूप छान वाटते. नंदिनी जीवाची प्रेमाने विचारपूस करते. नंदिनी म्हणते, जीवा तुम्हाला कुठे लागलं नाही ना? जीवा म्हणतो, मी ठीक आहे, पण तुझा हात बरा आहे का? दुखत नाही ना आता? नंदिनी म्हणते, नाही नाही, आता बरं वाटतंय. माझी बहीण, माझा नवरा माझ्यासोबत आहे. मला अजून काय हवंय? पार्थ, मानिनी त्यांच्याकडे असे बघत राहतात. ते स्माईल करत असतात. पार्थ म्हणतो, आई बघतेस ना नवरा बायकोचं प्रेम कसं उतू चाललंय ते. काव्या जीवाकडे रागाने बघत असते. तर पार्थ, मानिनी आणि मिथून जीवा, नंदिनी यांना चिडवत असतात. मिथून म्हणतो, बाद झालं, तुम्ही एवढे मारामारी करून आलायत ना आता. जा आपल्या रूममध्ये जा, दोघंही मस्त गार पाण्यामध्ये आंघोळ करा आणि खाली या जेवायला. आज मी तुमच्यासाठी आईस्क्रीम आणलंय आणि ते तुम्हाला मी खाऊ घालणार आहे. जा पटकन आवरा. जीवा, पार्थ आपल्या रूममध्ये जातात. काव्या ते सांडलेलं पाणी पुसायला घेत असते. मानिनी म्हणते, मी हे पुसते, तू तुझ्या ताईला वरती घेऊन जा. काव्या नंदिनीला वर घेऊन जात असते आणि वसूचा चेहरा पडलेला असतो. मानिनी वसूला म्हणते, वसूताई काय झालं काय? तुम्ही एवढं शांत का? अहो किती कमाल केली ना तुमच्या भाच्यांनी. आणि महत्त्वाचं म्हणजे जसे गेले तसेच परत आले. तुम्ही ना उगाच काळजी करत होतात ताई. काय झालं ताई, तुमचा चेहरा का असा झालाय? तुम्हाला आवडलं नाही का तुमच्या भाच्यांनी जे केलंय ते? मला तर फार आवडलंय. आज तर पार जीवा यांनी आपापल्या बायकांसाठी दाखवून दिले की ते आपल्या बायकांसाठी काहीही करू शकतात. तुम्हाला काय वाटतं? वसू चिडचिड करत वरती निघून जाते. तर थोड्या वेळाने जीवा, नंदिनी आपल्या बेडरूममध्ये असतात. जीवा फ्रेश होऊन बाहेर येतो आणि नंदिनी कपड्यांच्या घड्या करत असते.
जीवा म्हणतो, ए चकाचक बाई, अगं तुझ्या हाताला लागलंय ना, तरी तुला साफसफाई करायची, घर स्वच्छ ठेवायचंय का आवरावर करतेयस तू? नंदिनी म्हणते, अहो थोडेच कपडे राहिलेत, करू द्या मला, तेवढीच एक्सरसाइज होईल. जीवा म्हणतो, ही अशी एक्सरसाइज? उद्या तुला जिममध्ये येऊन डंबेल सुद्धा उचलायचे असतील त्याच हाताने. अगं आराम कर ना. नंदिनी म्हणते, किती आराम करू मी? अहो कंटाळा यायला लागला आता. सकाळपासून आराम करूनच आहे, बसूनच आहे मी, आणि एका जागी बसायची सवय नाही आहे मला. जीवा म्हणतो, मला माहिती आहे सतत तुझ्या पायाला भिंगरी असते, पण काही न करता काही वेळेला आराम करणं हे चांगलं असतं. सोड ते कपडे, बाजूला ठेव आता. नंदिनी म्हणते, नाही हो, हे असे कपडे ठेवले ना की हे सकाळपर्यंत असेच पडून राहतील. मला पसारा अजिबात आवडत नाही. जीवा म्हणतो, आणि मला तुझं हे पसारा आवरणं आवडत नाही. अजिबात बोलायचं नाही, अजिबात आवाज नाही करायचा, आगाऊपणा करू नकोस. आता कपड्यांच्या घड्या मी घालणार. नंदिनी हसायला लागते. नंदिनी म्हणते, तुम्ही कपड्यांच्या घड्या घालणार म्हणजे पसारावाला आता चकाचक बाई होणार? नंदिनी मोठमोठ्याने हसत असते. जीवा विचारतो, यात हसण्यासारखं काय झालंय? नंदिनी म्हणते, नाही, पसारावाला आता रूम आवरणार म्हणून हसायला येते. का हो जीवा, तुमच्यामध्ये चकाचक बाईचा आत्मा कसा काय शिरला? जीवाच्या चेहऱ्यावर स्माईल येतं आणि तो खळखळून हसतो. नंदिनी म्हणते, जीवा असं हसत जा ना, किती छान दिसता तुम्ही हसताना, आणि हसताना खळी किती छान पडते. तुम्हाला माहिती आहे का, मला अशी गालावर खळी पडलेली खूप आवडते, पण मला कधी खळी पडलीच नाही. मी शाळेमध्ये ना पेन्सिलच्या टोकाने अशी गालावरती असं करून घ्यायचे, का त्याचं खळीसारखं दिसावं म्हणून. अहो मी रोज करायचे असं, पण का झालं काही नाही. रोज गालावरती खड्डा करण्याचा प्रयत्न करायचे, पण काही झालं नाही. पेन्सिलला खड्डा पडला पण गालाला नाही. दोघं एकमेकांना टाळी देतात. जीवा हसत नंदिनीला टाळी देतो आणि हसत एकमेकांकडे बघायला लागतात ते दोघं. जीवाला आठवतं की आपण नंदिनीवरती राग केला होता. जीवा आपला हात बाजूला घेतो. तर इकडे काव्या झोपलेली असते आणि पार्थ आपल्या हाताला क्रीम लावत असतो. काव्या कूस बदलते आणि ती पार्थला हाताला क्रीम लावताना बघते. काव्या उठून बसते आणि विचारते, खूप दुखते का तुम्हाला? पार्थ म्हणतो, नाही, एवढं नाही, थोडंसं खरचटलंय. पार्थ तिच्याकडे बघत राहतो. पार्थ विचारतो, काव्या, तुम्ही माझ्यासाठी उठून बसलात का? काव्या म्हणते, नाही, चुकलंच माझं. पार्थ म्हणतो, नाही हो, तसं नाही. आता तुम्ही विचारलत ना मला दुखतंय का, मला खूप बरं वाटतंय. काय ना, तुमच्या छोट्यातला छोटा रिस्पॉन्ससुद्धा मला खूप काही देऊन जातो. काव्या पार्थला थँक्यू म्हणते. काव्या म्हणते, पार्थ, खरंच आज तुम्ही आणि जीवानी जे काही केलं आहे ना, त्यामुळे घरातले सगळेच खूप खुश आहेत. पार्थ म्हणतो, तुम्हाला खरं सांगू, मला आज जेव्हा कळलं ना की तुमच्यावरती हल्ला करणारा माणूस हा दीपकच होता, तेव्हा आहे ना डोक्याची तिडीक गेली. मी ना त्याला तुडवला. तो घाबरत होता, थरथरत होता, आणि ज्या हाताने त्याला मारलं ना त्याला चांगलं फोडून काढले. आणि जी आग माझ्या डोळ्यात होती ना त्यापेक्षा जास्त जीवा पेटून उठला होता. काव्या विचारते, माझ्यासाठी? दीपकने माझ्यावरती हल्ला केला म्हणून जीवा पेटून उठला होता? पार्थ म्हणतो, नाही, नंदिनीवरती हल्ला केला म्हणून. काव्याला एकदम धक्का बसतो. ती त्याच्याकडे बघत राहते. तर इकडे जीवा काही न बोलता कपड्यांच्या घड्या घालत असतो. नंदिनी म्हणते, जीवा, हे असे कपड्यांच्या घड्या नाही घालत. नंदिनी जीवाला कपड्यांच्या घड्या कशा घालतात ते शिकवते. जीवाला ते कपड्यांच्या घड्या घालता येतात. तो कौतुकाने शर्टकडे बघत राहतो आणि नंदिनी त्याचं कौतुक करते. नंदिनी म्हणते, अरे वा, पहिल्यांदा तुम्ही कपड्यांच्या घड्या घातलात. अहो ते नाही का एखादं सर्टिफिकेट आपण लॅमिनेट करून ठेवतो, तसं हे शर्ट आहे ना लॅमिनेट करून ठेवायला हवं. जीवाच्या चेहऱ्यावर पुन्हा स्माईल येतं. नंदिनी म्हणते, जीवा, तुमच्यामध्ये हे जे काही बदल होतात ना ते कौतुक करण्यासारखे आहेत. ते सगळे बदल मला आवडत आहेत. जीवा म्हणतो, अजिबात माझ्यामध्ये बदल वगैरे काही होत नाही आहे. उगाच काही इमले बांधू नकोस. तुला बरं नाही आहे ना, तुझ्या हाताला लागलंय म्हणून मी आवरतोय. एकदा तुला बरं वाटायला लागलं ना की मी पुन्हा पसारा घालायला सुरुवात करणार आहे. नंदिनी म्हणते, मिस्टर, तुम्ही काहीही करा, मी तुमच्यावरती चिडणार नाही आहे. जीवा, तुम्ही माझ्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी करताना त्याच मला खूप आवडतात. मी तुमच्यासोबत खूप खुश असते. जीवा म्हणतो, आणि मला तुला कायम खुश बघायचे. जीवाला कालचं सगळं आठवतं. जीवा म्हणतो, नंदिनी, काल आनंद निवासमध्ये तुला त्या अवस्थेत बघितलं. जीवाच्या डोळ्यात पाणी येतं. नंदिनी म्हणते, जीवा, तुम्ही रडताय? जीवा बाजूला होतो आणि रडत असतो. तर इकडे पार्थ काव्याला म्हणतो, तुम्ही आज जीवाला बघायला हवं होतं. नंदिनीवर झालेल्या हल्ल्यामुळे, त्यांना होणाऱ्या त्रासामुळे तो पेटून उठला होता. जीवाने ज्या प्रकारे त्या दीपकला शोधून काढलं आणि ज्या प्रकारे त्याला तुडवलंय ना त्याने,
त्याच्याकडे बघून कुणालाही बळ मिळालं असतं. त्या दीपकला मारता मारता जीवा हेच बोलत होता, माझ्या बायकोवरती हल्ला केला ना तू, माझ्या बायकोला त्रास दिलास तू, तुझे हातच मोडून टाकतो. तो नंदिनीसाठी वाघासारखा लढलाय. आणि आजचं सगळं बघून मला जाणवले जीवाला नंदिनीसाठी काहीतरी वाटतंय. काव्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. काव्याला ते सगळं ऐकवलं जात नाही. पार्थ म्हणतो त्याला काहीतरी वाटतंय. तेव्हाच तर तो एवढं पेटून उठला होता, नाहीतर कोण कोणासाठी इतकं करेल ना. काव्या, तुमच्यावर जेव्हा हल्ला झाला होता ना, तेव्हा दीपकच्या मागावर आम्ही गेलो होतो. तेव्हा जीवा चिडला होता, पण आज जो जीवा मी बघितला ना, तो याआधी कधीच बघितला नव्हता. नंदिनीबद्दल नक्कीच त्याच्या मनात काहीतरी आहे, नक्कीच त्याला काहीतरी वाटतंय. मला आता वाटतंय असं, नंदिनीचं तर जीवावर खूप प्रेम आहेच, पण जीवाचं सुद्धा नंदिनीवरती प्रेम असणार. आणि त्यामुळे जीवाने नंदिनीला छानसा रिस्पॉन्स द्यावा. तुम्हाला काय वाटतं? काव्याला ते ऐकवलं जात नाही. काव्या म्हणते रात्र झाली, झोपा आता. काव्या पांघरून घेते आणि झोपून जाते. ती पार्थच्या बोलण्याचा पुन्हा पुन्हा विचार करते. जीवाने नंदिनीला उचलून आणलं होतं. नंदिनी नंतर म्हणत होती की माझा नवरा माझ्यासोबत आहे, मला अजून काय हवंय हे तिला सारखं आठवतं. काव्या मनात म्हणते, काव्या शांत हो, बस झालं आता असा उलटसुलट विचार करणं. नंदिनी ताई आणि जीवामध्ये तुला वाटतं तसं काही नाही आहे. अगं काल परिस्थिती तशी होती. कालच्या सिच्युएशनमुळे त्याने ताईला उचलून आणलं होतं, पण त्यांच्यामध्ये नवरा बायकोचं नातं नाही आहे. ताईने 1000 वेळा जीवाला नवरा नवरा म्हणू देत, पार्थने मला कितीही रंगवून सांगू देत, पण जीवाला नंदिनी ताईबद्दल काहीही वाटत नाही हे मला माहिती आहे. काव्या खूप विचार करत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की दुसऱ्या दिवशी इन्स्पेक्टर हवालदार घरी येतात आणि जीवाला म्हणतात, काल तुम्ही मिस्टर दीपक यांना मारहाण केली होती, त्यासाठी तुम्हाला अटक करणार आहे. त्याचसाठी आम्ही इथे आलोय. जीवा म्हणतो, माझ्या बायकोवरती हल्ला करणाऱ्याचे हेच हाल होतील. इन्स्पेक्टर विचारतात, कोण आहे तुमची बायको? जीवा म्हणतो, नंदिनी जीवा देशमुख, या घरची सून आणि माझी बायको. नंदिनी खाली येते, ती हे सगळं ऐकते. नंदिनीला खूप छान वाटतं. तर काव्याच्या पायाखालची जमीन सरकते.